नमस्कार मित्रांनो. मंगळवार दिनांक 3 जून 2025 रोजी दुपारची वेळ होती. कोल्हापूरमधील एका फ्लॅटमध्ये दुपारी 2:30च्या दरम्यान एक तरुण गडबडीत बाहेर आला. बाहेरून कडी लावून तो निघून गेला. तो तरुण फ्लॅटमधून बाहेर पडत असतानाच आतून एक मुलगी मोठ्या मोठ्याने ओरडली, "कुणीतरी मला मदत करा!" तो आवाज लोकांनी ऐकला, पण कुणीही दरवाजा उघडायला आले नाही. तिच्या मदतीला कोणीही येत नसल्याचे पाहून त्या मुलीने आपल्या मित्राला फोन लावून घडलेली सर्व हकीकत सांगितली. तो मित्र तात्काळ त्या ठिकाणी गेला. बाहेरून कडी लावलेली होती. ती कडी काढून तो आत शिरला असता त्याला धक्काच बसला. कारण ज्या मैत्रिणीने फोन लावला होता ती मैत्रीण तिच्या बहिणीसमान असलेल्या मैत्रिणीचे डोके मांडीवर घेऊन मोठ्या मोठ्याने रडत होती. तिच्या मैत्रिणीच्या डाव्या बाजूच्या छातीत चाकू अडकलेला होता. ती जीवाच्या आकांताने तळमळत जमिनीवर पडली होती. ही अवस्था पाहून त्या मित्राने धावत पळत जाऊन एक रिक्षा बोलावली आणि तिला CPR हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये जात असताना त्या जखमी मैत्रिणीच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देऊन त्यांनाही हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले. नेमकं काय घडलं होतं या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. सानिका भरत नरसिंगे, वय 23, राहणार कोल्हापूर. हिचे लग्न 2018 साली लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर येथील एका तरुणाशी झाले होते. पण त्या दोघांचे विचार एकमेकांशी जुळत नसल्याने सानिकाची घुसमट होऊ लागली होती. तिने 3 महिन्यातच त्या मुलापासून घटस्फोट घेतला आणि आपल्या आईवडिलांकडे कसबा बावडा येथे राहू लागली. तिच्या घरी आई-वडील, भाऊ-बहीण असा परिवार आहे. तिच्या घरची परिस्थिती बेताची होती. आई मासे विकून घराचा सांभाळ करत होती. यातच 2018 मध्ये समीक्षाच्या वडिलांचे निधन झाले होते. म्हणून समीक्षा आईला हातभार लावण्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंटची नोकरी करू लागली. तिथे तिला आईशू राजेंद्र तलारे ही मूळची तेलंगणाची तरुणी भेटली. ती सध्या सरनोबतवाडी येथे राहत होती. या दोघी एकत्र नोकरी करत असल्याने त्या दोघींमध्ये जवळीक वाढू लागली. त्या दोघी घनिष्ठ मैत्रिणी बनल्या होत्या. कधीकधी त्या एकत्रच राहत असायच्या. दरम्यान डिसेंबर 2024 मध्ये समीक्षाची ओळख सतीश मारुती यादव, वय 27, राहणार शिवाजी पेठ, कोल्हापूर याच्यासोबत झाली. तो मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पेंद्रेवाडी, तालुका पंधाळा या गावचा होता. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. ती त्याच्या प्रेमात पडली. त्याला वेळ देऊ लागली. मात्र तिला सतीशबद्दल माहिती मिळत गेली. सतीश यादवची पार्श्वभूमी इतकी चांगली नव्हती. तो एका जुगार अड्ड्यावर काम करत होता. त्याचे गुन्हेगार क्षेत्राशी संबंध असल्याचे बोलले जात होते. तो गावाकडे फारसा जात नव्हता. त्याच्या घरी आई व भाऊ आहे. तो काय करतो, कुठे राहतो याबाबत घरी काहीच सांगत नव्हता. त्याच्याबद्दलची माहिती मिळाल्यापासून समीक्षा मनातून नाराज झाली होती. तो जुगार अड्ड्यावर काम करत असल्याचं समीक्षाला नेमकं तेच पटत नव्हतं. इकडे समीक्षा व आयशू या दोघींनी स्वतंत्र इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करण्याचे ठरवले. पण नवीन कंपनी सुरू करायची म्हणजे कोणाचा तरी आधार व पैशाची गरज असते. म्हणून समीक्षाने मित्र सतीश जाधवची मदत घेण्याचे ठरवले. त्यानुसार समीक्षा नरसिंगे, सतीश जाधव आणि आयशू यांनी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. त्यासाठी त्यांनी सरनोबतवाडी येथे 2 BHK फ्लॅट भाड्याने घेतला आणि ते एकत्र राहू लागले. सतीश व समीक्षा एका बेडरूममध्ये तर आयशू ही दुसऱ्या बेडरूममध्ये राहत होती. आता एकत्र राहून ते दोघे काय पत्ते खेळत नव्हते. त्यांच्यामध्ये चालायचा शरीराचा खेळ. सकाळ म्हणू नका, रात्र म्हणू नका, नुसती रगडारगडी. सतीशचे मत होते की समीक्षाने त्याच्याशी लग्न करावे. बऱ्याच वेळा तो तिला लग्नाची मागणी करत होता. पण समीक्षा पहिल्या लग्नाची केस असल्याचे सांगून त्याला नकार देत होती. शिवाय समीक्षा, तू जे काही काम करतोस ते अयोग्य व अवैध आहे असे त्याला सांगत होती. तो देखील ते काम सोडायला तयार नव्हता. यातूनच दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. काही असले तरी या कंपनीला सुरुवातीला बऱ्यापैकी कामे मिळू लागली. सर्व काही व्यवस्थित चालू होते. परंतु नंतर त्यांना कामे मिळत नव्हती. कंपनीला तोटा होऊ लागला.
तो इतका झाला की 3 महिने ते फ्लॅटचे भाडेही देऊ शकले नाहीत. शेवटी फ्लॅट मालकाने त्यांना जून महिन्यात फ्लॅट खाली करण्यास सांगितले. म्हणून तिघांनी फ्लॅट खाली करण्याचे ठरवले. तत्पूर्वी सतीशने दिनांक 31 मे 2025 रोजी समीक्षाला पुन्हा लग्नाबाबत विचारणा केली. पण यावेळी देखील तिने त्याला नकार दिला. आता तिला आणि तिची मैत्रीण आयशू या दोघींना आपल्या आईसोबत जयभवानी गल्ली, कसबा बावडा येथील आपल्या आईच्या घरी राहायचे होते. तशा त्या फ्लॅट खाली करण्यापूर्वी त्या ठिकाणी राहू लागल्या होत्या. मंगळवार दिनांक 3 जून 2025 रोजी फ्लॅट खाली करण्यास आणि आपले सामान घेऊन जाण्यास आयशू आणि समीक्षा या फ्लॅटवर आल्या. त्यांनी सतीशला चावी घेऊन येण्यास फोनवरून सांगितले. अगदी 15 मिनिटात सतीश चावी घेऊन तिथे पोहोचला. तिघेही आतमध्ये गेले. आयशू आपल्या बेडरूममध्ये सामान गोळा करू लागली, तर समीक्षा आपल्या बेडरूममध्ये सामान गोळा करत होती. सतीशने तिला पुन्हा लग्नाबाबत विचारले. त्यावेळी समीक्षाने त्याला नकार दिला. यातूनच दोघांमध्ये वाद सुरू झाला. समीक्षा किचनमध्ये गेली असता सतीश देखील भांडत तिथे गेला. त्याला बाजूलाच पडलेला चाकू सापडला. भांडणात रागाच्या भरात त्याने तो चाकू उचलला आणि तिच्या डाव्या बाजूच्या बरगडीत खुपसला. चाकू इतक्या रागाने आत खुपसला की तो चाकू बरगडीत अडकून बसला. समीक्षा मोठ्याने ओरडून खाली कोसळली. जागीच कोसळलेल्या समीक्षाला लाथ मारून गडबडीत सतीश जाधव पळण्याचा प्रयत्न करत असताना समीक्षाचा आवाज ऐकून आयशू किचनमध्ये आली. तेव्हा तिला समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. आयशू पळून जाणाऱ्या सतीशला अडवण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिला जोराने धक्का मारून तो बाहेर गेला. त्याने दरवाजाला बाहेरून कडी लावून घेतली. तो आपली गाडी घेऊन तिथून निघून गेला. इकडे आयशूला जोराने ढकलल्याने तिच्या देखील डाव्या हाताला इजा झाली होती. तिने आरडाओरड करून मदत मागितली, पण कुणीही येत नसल्याचे पाहून तिने आपल्या मित्राला घडलेला प्रकार सांगितला आणि त्याला बोलावून घेतले. आयशू आणि तिच्या मित्राने समीक्षाला CPR हॉस्पिटलमध्ये दाखल केले, पण ती मरण पावली आहे असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान समीक्षाची घरची मंडळी आणि नातेवाईक CPR हॉस्पिटलमध्ये आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. सतीशच्या शोधासाठी गांधीनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची 2 पथके रवाना करण्यात आली. सतीशचे लोकेशन घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मोबाईल बंद केल्याचे समजून आले. इकडे सतीश आपली गाडी घेऊन बाजार भोगाव येथे गेला होता. तिथे एका मित्राकडून 200 रुपये घेऊन 2 व्हीलरमध्ये पेट्रोल टाकून तो रात्री शाहूवाडी तालुक्यातील नांदारी येथील मित्राच्या घरी गेला. बुधवार दिनांक 4 जून 2025 रोजी सकाळी घरातील कोणीही उठण्यापूर्वीच तो पुन्हा 2 व्हीलर घेऊन निघून गेला. गुन्हे शाखेचे पथक सतीशच्या मित्राला घेऊन सतीशचा शोध घेत होते. तोपर्यंत पोलिसांना बातमी आली की शेतात निघालेल्या शेतकऱ्यांना एका झाडाला लटकलेला सतीशचा मृतदेह दिसला आहे. ही खबर शाहूवाडी पोलिसांना देण्यात आली. कातरेवाडी बांजरेवाडीतील धरणाजवळ एका युवकाचा मृतदेह झाडाला लटकलेला होता. थोड्याच अंतरावर त्याची 2 व्हीलर देखील होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. गांधीनगर पोलीस ठाण्यात समीक्षा, नरसिंह खून प्रकरणी सतीश जाधव याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मित्रांनो, जबरदस्तीने मिळालेली कोणतीच गोष्ट ही टिकत नाही, मग ते प्रेम असो वा दुसरं काही पण. तुम्हाला काय वाटतं? नक्की सांगा. धन्यवाद.